शिवजन्मोत्सव आज दिनांक 18 फेब्रुवारी 2026 आणि आजचा व्हिडिओ करण्यामागे खूपच पवित्र कारण आहे. ते म्हणजे उद्या आहे 19 फेब्रुवारी, छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव, आपल्या राजाचा जन्मोत्सव. संध्याकाळची वेळ, सूर्यास्ताचा केशरी रंग, पुतळ्याच्या परिसरात पाऊल ठेवताच एक वेगळीच ऊर्जा अंगात संचारते. ढोल ताशांचा सराव, त्याच्या तालावर पडणारी पाऊल आणि हवेत असणारा अत्तर गुलाबाचा संमिश्र सुगंध मनाला उभारी देतो. दिवसभराच्या सजावटीनंतर पुतळा विद्युत रोषणाईनं न्हाऊन निघाला होता. ही रोषणाई निवळ सजावट नसते, तर तो महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाची दिलेला एक प्रकाशमय सलामी असते. पुतळ्याच्या बाजूनं लावलेले हायमास्ट दिवे, रंगबिरंगी लेझर लाईट संपूर्ण परिसर उजळून निघतो. दिव्याच्या प्रकाशामुळे पडणारी पुतळ्याची भव्य सावली भक्तांना महाराजांचे अस्तित्व आजही आपल्या आसपास असल्याची जाणीव करून देते. झगमगाट पाहून असं वाटते की महाराजांच्या चरणी आकाशात ताऱ्यांच्या रूपात उतरले. हे सर्व नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवून आम्ही घराकडे निघालो, कारण उद्या आहे माझ्या राजाचा जन्मोत्सव. आज 19 फेब्रुवारी. भगवी पहाट झाली आणि गाडीला शिवरायांचा ध्वज लावायला निघाला. परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या गेटजवळ कियांशनं गाडीला ध्वज लावला आणि कियांश निघाला महाराजांच्या पुतळ्याकडे. परभणीची शान असलेला वसमत रोड, तिथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे प्रत्येक परभणीकरांसाठी अभिमानाचं ठिकाण. विशेषतः शिवजयंतीच्या काळात परिसराचं रूप एखाद्या सोहळ्यासारखं पालटलेलं असतं. छत्रपती शिवाजी महाविद्यालय मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक यामुळे रोडला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. तिथे मारलेली एक चक्कर मनाला नवी उमेद आणि ऊर्जा देऊन जाते. वसमत रोडचा नजारा पाहत कॅश पोचला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात. पुतळ्याच्या बाजूनं शिवभक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. कॅशला या ठिकाणी घेऊन येण्याचे प्रमुख कारण भावी पिढीला आपण राजाची माहिती व्हावी, तेजस्वी इतिहासाची ओळख करून देणं. पालक म्हणून माझे व सर्व पालकांचे आद्य कर्तव्य आहे. शिवरायांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले. आपला इतिहास आणि वारसा येणाऱ्या पिढींना कळावा, जेणेकरून त्यांच्या स्वाभिमान आणि आत्मसन्मान जागा राहील. नैतिक मूल्य व संस्कारांची जोपासना होईल. शिवरायाजवळ असणारे युद्ध कौशल्य, स्त्रियाबद्दल आधार, युक्त धोरण, न्यायप्रियता आणि नीतिमत्ता हे गुण मुलावर बिंबवण्यासाठी शिवजन्मोत्सव साजरा करणं गरजेचे आहे.
मिरवणूक केवळ करमणूक नसून त्यांच्या मनात आपल्या गौरवशाली इतिहासाचे बीज पेरण्याचं एक मार्ग आहे. ढोल ताशांचा आवाज, भगवे झेंडे आणि महाराजांची प्रतिमा पाहून महाराजांविषयी ओढ निर्माण होते. कॅशनं मिरवणुकीत मल्लखांब पाहिला. हा अनुभव त्याच्यासाठी खूपच नवीन होता. यातून मुलांना एकाग्रता साधता येते, शारीरिक ताकद मिळते. शिवरायांच्या काळात मावळे स्वतःला सदर ठेवण्यासाठी अशा खेळांचा सराव करायचे हे आवर्जून कियांशला सांगितले. राजांचं शिलेदार आम्ही, आमच्या रक्ताचा रंग एकाच. मित्रांनो, शिवजयंती हा केवळ सण नाही, तर तो आपल्या सर्वांसाठी ऊर्जेचा स्रोत आहे. कियांशनं पूर्ण 2 दिवस शिवरायांच्या विचारांच्या सानिध्यात घातले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.